वेलकम बॅक टू हर्ष केक चॅनल। तर बघा, मला आली होती डॉल केकची ऑर्डर आणि हा व्हिडिओ अपलोड करायला झाला आहे वेळ तर होणारच होता, कारण दिवाळी होती ना। दिवाळी म्हटलं की स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे जरा अवघडच आहे, खास करून महिलांसाठी। दिवाळी म्हटलं की फराळाचे आयटम बनवण्याचे दिवस ठरलेले असतात। त्यातला एक दिवस जातो करंजीसाठीच। त्यात आपली खरेदी, मुलांची खरेदी ह्यात एक दिवस जातोच। आणि याच गडबडीत जर केकची ऑर्डर आली की मग तर काय विचारूच नका। तरीही त्यातून वेळ काढून मी हा केक केलाच आणि व्हिडिओही शूट केला। व्हिडिओ अपलोड करायला मला हा दिवस आला। व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे बरं का, पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। या कस्टमरचं बघा, डिझाईनच्या बाबतीत काहीच डिमांड नव्हती। त्यांना फक्त डॉल केक हवा होता, तशी त्यांच्या लहान मुलीची इच्छा होती। आता डिझाईनचं काम माझ्यावरच होतं, म्हणून मी केकही माझ्याच पद्धतीने बनवला। तो कसा तर बघा, पूर्ण केक मी डॉल केक बनवला नाही, कारण ना तसा जर बनवला तर केकचे पीसेस व्यवस्थित करता येत नाहीत। म्हणून मी हाफ केजीचा डॉल केक बनवला आणि हाफ केजीचा खाली बेस बनवला। खालच्या बेसमुळे ना केक व्यवस्थित कट करता येतो। तर बघा, ह्या केकचा ना डॉल केकचा बेस मी आधी बनवून घेतला, त्याच्या लेयर्स करून घेतल्या, तो आधी क्रीम कोट करून घेतला। तर तो हा केक माझा हाफ केजीपर्यंत त्याचं वजन भरलं होतं। या केकचं वजन किती भरते बघून खालच्या बेसचा केक बेक करू म्हटलं, तरीही केकचं वजन माझ्या 1200 ग्रॅमच्या वर झालं होतं। मी वजनासहित फोटो व्हिडिओच्या शेवटी दिला आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। आता तुम्ही म्हणत असशीला डॉलचं वजनही असेल, पण डॉलचं वजन मी करून बघितलं होतं, 30 ग्रॅमची डॉल होती। पण असू दे, मी एक्स्ट्राचं वजन केकमध्ये लावत नाही। तर बघा, केक तर कस्टमरला खूपच आवडला होता। केकची डिझाईनही आवडली होती आणि बड्डे गर्लला तर डॉल केक खूपच आवडला होता। तर बघा, या केकचे ना मी 550 रुपये चार्जेस घेतले। तर तुमच्या गावात डॉल केकचे रेट काय आहेत मला कमेंट करून सांगा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आणि दिवाळीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। तुम्हा सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धीची भरभराटीची जावो, हीच माझ्याकडून शुभेच्छा। तर चला, भेटू पुढच्या नवीन व्हिडिओत नवीन डिझाईनसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।